हे घ्या. अरे वा. नमस्कार. 30 डेजसाठी हेल्दी मील्समध्ये आज 26वा दिवस आहे आणि जेव्हा आपण हेल्दी मील्स सुरू केले त्याच्या 15व्या की 16व्या दिवशी मला खूप ताप आला होता, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा. सगळं अंग वगैरे दुखत होतं आणि त्याच्यानंतर लगेच माझ्या मिस्टरांना सुद्धा ताप आला. मला असा प्रश्न पडला की आधी तर मी कोलॅबरेशनला वगैरे रेस्टॉरंटमध्ये भरपूर खात वगैरे होती, त्याच्यानंतर मॉलमध्ये गेलं की बर्गर किंवा पिझ्झा वगैरे खाणं होत होतं, तेव्हा तर मला कधी ताप सर्दी खोकला झाला नाही, तर आत्ताच का? त्याच्यामुळे मला थोडं डिसअपॉइंट व्हायला झालं होतं. पण मी जेव्हा पुन्हा ब्लड टेस्ट केली तेव्हा आधीच्या आणि आताच्या ब्लड रिपोर्टमध्ये जे काही चेंजेस होते ना, ते बघून मी अजिबात डिसअपॉइंट झाली नाही आणि ते काय चेंजेस होते ते तुम्हाला तिसऱ्या दिवशी बघायला मिळतील. प्रश्न तुम्हाला पडलाय तो मला सुद्धा पडला होता आणि मी तो डॉक्टरांना विचारला की इतकं सगळं हेल्दी खाऊन सुद्धा मला ताप कसा आला. तर डॉक्टर म्हणाले तापाचा आणि हेल्दी मील्सचा काही संबंध नाही, कारण तो व्हायरल ताप होता आणि यावेळी व्हायरल भरपूर जणांना झालं होतं, सर्दी ताप खोकला अंगदुखी. तरी मी मला स्वतःला लवकरात लवकर रिकवर केलं, कारण मला माझ्या मिस्टरांना नाश्ता टिफिन त्यानंतर संध्याकाळचं जेवण 7:30ला हे सगळं द्यावं लागतं. त्यातल्या त्यात कोलॅबरेशनला जाणं, कोलॅबरेशनचं एडिटिंग करणं, 2 अकाउंट हँडल करणं, या सगळ्या गोष्टी मलाच करायला लागतात. त्याच्यामुळे मी मला स्वतःला समजवलं आणि लवकरात लवकर रिकवर केलं. आज मी 3-4 पदार्थची मस्त चपाती केली होती, ती मस्त सॉफ्ट राहते. पनीर भुर्जी केली होती आणि सॅलड. पनीर भुर्जीमुळे भरपूर प्रोटीन मिळतं.